नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे एकटा जीव सदाशिव. तर सगळ्याचं चहा पाणी झालं असेल का? आमचा आता चहा ठेवायचा आहे. आई आंघोळ करते. तर सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याला शुभ सोमवार. सोमवार हा सगळ्याला आनंदीचा जावो हीच महादेव चरणी प्रार्थना. आता आज माझा आहे सोमवार. आज काय भाकरी एकच करायची, कारण मला आहे सोमवार, त्याच्यामुळं चहा ठेवला. आहे आंघोळ करते बाहेर. आता झाला उन्हाळा चालू. आई करते आंघोळ, बाहेर करते. एक भाकर काहीतरी कालवून करावं लागत तव्यात, ती एकटी पुरतच. मला आहे झोपास, मी काय संध्याकाळी सोडल नाही तर मग आहे. कालवून काय करायचं तुला? तर मला सोमवार आहे. मला सोमवार आहे, मला काय करायचं? सोमवार आहे की मला. नको म्हणते आई. कालवून शेंगदाण्याची आमटी करू थोडी काहीतरी. एक केली तर बसायची भाकर. एक भाकर काल 2 केल्या भाकरी, त्यातली एवढी शिल्लक राहिली अजून आहे ना खाऊन दिवस करत. पण थोडी जाडच करावं लागते करताना जरा, नाही तर मग राहते जाड केल्यावर. हे लोक घातलं होतं काय तुला? काल घातलं होतं का? का तिची डिबी जरा ही झाली येडी. ही झाली का? ही घरली काय? ही झाली म्हणजे काय, दड्याला पण नाही चांगलं घातलं होतं का? हे हलका आहे की कोणतं? होय यार, हलका आहे. ते दोन्ही बरेच होते.
ही एक पर्यंत टाकू इथे. तिकडे फुलं मोडतात आणि कडे कडेला हा तिकडे ते काढायला येतं खेळा टाकते पण हे तुम्ही चप्पल काय ते तिथं ऊन येत नाही डोकऱ्या भीतीच्या वाणी तवाच येत दाराकडे बघलं टाक लाईट गेली नाही गेल्या करायची नेतो लय बी नको डाळ नको का टाकायला नाही काय काय करायला की करायचं शेंगदाण्याची आमटी कर म्हणते आईने एवढी आपली लोकांना एवढी भाकर भिजा पुरते आणि एक भाकर तर मोठी बी नाही करायची दामटच करायची ती तुला असावं शेंगदाण्याची आमटीच नुसती करायची आता जिरी मोहरी टाकतो ईश्वर संपला काळा ते किती कवा दिल तर देऊ दिवस काय मला काही किती दिवस झाले तर डबा आहे भरल्या ते आहे की दे मग केलेला पण हे दिलेला तिकडे घरात ठेवलं ईश्वर जरा तिखटच आहे नाव का नको थोडा टाकला तरी तिखट होत किती कमी टाकलं तरी तिखट जाळ दोघं यायची ते म्हणून जेवायला
मॅडम कळलं कुठं आज गोड्यात हं. मला भारत सांगत होता वादळ येऊन बसला होता माझ्या वहिनी कुठली येते तेव्हा तिला? तासभर बसला मला दोघं बी मला फोन केला मी येतो म्हणून सांगितलं म्हणजे दोघांनी वेळ दोघं कुठले यायचे तुला? मला म्हणला मी येऊन येतो नाव कर बघा किती करायचं ते. बस विजय बायका बघण्यात काटपुरी केमच्या जत्रा होती काल. केमच्या जत्रात नावे आणले खायला. सगळे एवढे होते की चुरमुर आणले ते शेव आणली. तरी मला एक कुठला आणलं खायला बाहेर बस केवढी बघ. बघा लय झाली तीच ते केली सारं आमच्या भाऊला रेवड्याला आवडायचे केमच्या जत्रेला गेले की म्हणायचं रेवड्या घेऊन ये. शेव ही चुरमुर चुरमुळे गटोड आहे ती आली द्यायचंय ते आणला मनोज भाऊच्या पोरांनी नाही हे रेवड्या आहे त्या लय भाऊला रेवड्या आणि शेव आवडायची. फुटाणं बी आवडायचं पहिलं जर गुरुवारी फुटाणं आणायचं पण आता चावतच नाही. डब्यात ठेवले किती आण पाहिजे बिस्किट खा की सोमवार आहे मला आहे. अरे देवा मग त्या तरी पिकी तेवढं शोधून एवढं बघ बस नाही एकच नाही. उद्या मिठी करू बस 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 सुरत नाही आता खाल्ल्यावर उत्पन्न सांगच्याला जायची नाही भाकर वरती ते दामटा राहते जायचं तसं असं वाटतं. केमच्या जत्रेतनं खायला आणलेला आहे. काल आम्ही जत्रेला गेलतो. काल जत्रा झाली. कालचा व्हिडिओ सोडला असं तुम्ही बघितला इतका तर त्यातनं आणलं होतं शेव चुरमुर रेवड्या आणि गोडी शेव. भाऊला शेव रेवड्या आणि गुडी शेव काय ती रेवड्या शेव आणावं लागायची. लय मोठं आण म्हणायचं मग 8-10 दिवस खायचं. घेऊन चालला हे चुकी गोडी शेव आहे.
बस हे काय बघा आधी पिकलं होईल या अर्धे आहे बस म्हणता एकच भाकर केली ते इकडून आता अर्धी राहील आणि झाला गार चहा प्यायला या आमची केली तरी आमटी काय काय करून तर किती करायची तरी मग अर्धी राहील कोणा एवढी आमटी केली आई म्हणते लई झाली किती खायचं एवढं राहू दे बाहेर नाही ठेव का नाही तिकडं मग खायचंय तुला हा सगळ्यात ठेवलं टोपलं काय नका ते पत्र्याच्या डब्यात ठेवू पलीकडे खटाखाली गावाकडे आली बायको सुंदर चला मित्रांनो आमची झाली एक भाकर भाजी केली माझा आहे सोमवार आज चला मित्रांनो झाले भाकर आणि खायचं आणलेलं आहे रेवड्या हे तरी खायचं आणलेलं आहे आणि खायचं आणलं की मला भाऊचं ध्यान होतं भाऊला रेवड्या शेव गोडी शेव आवडायची लगेच आठव होतो खाल्ल्याला भाऊ म्हणायचं केमच्या जत्रेत येताना जास्त घेऊन येत जा म्हणजे मला खावं वाटतं फुटानं पण आणायचं सांगायचं पण फुटानं काय आणलं नाही तर पहिलं चावत होतं परत फुटानं चावत नव्हतं म्हणून खात नव्हतं जर गुरुवारी भाऊ फुटानं आणायचं खायला तर काही रेवड्या शेव आणली आणि आता खायचं म्हणलं की ध्यान होतं मला तर चला मित्रांनो मग झालं आमचं स्वयंपाक आईची साडी धुवून टाकली चला मग तिकडं आईची साडी धुवून टाकली तिकडं ऊन येत नाही म्हणून तर चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.